नसरापूरमध्ये जी घटना घडली त्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी मी हा व्हिडिओ करते आहे. मला असं वाटतं आता जागं होण्याची वेळ आलेली आहे आणि जी गोष्ट आपण इमॅजिन करू शकत नाही, जी आपण टी व्हीवर बघू शकत नाही, आपण बातम्या बदलतो कारण आपल्याला ते सहन होत नाही, ती गोष्ट ज्या छोट्याशा बाळाने सहन केली आणि जिच्या फॅमिलीने ती सगळ्या गोष्टी फेस केल्या, त्यांच्या जागी जाऊन एकदा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आज सामान्य कुटुंबामध्ये ही घटना घडली तर त्यांच्याबरोबर उभं राहणं ही महाराष्ट्राची जनता म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक अशा सायकोपॅथला ज्याला अक्कल नाही, जो विकृत आहे, ज्याला लहान मुलं, म्हाताऱ्या बायका, प्राणी हे कोणीही त्याची भोगण्याची वस्तू वाटतात आणि त्यानंतर तो निर्दयीपणे त्यांची हत्या करू शकतो, अशा हलकट माणसाला जगण्याचा काडीचाही अधिकार नाही. मला एवढंच कळतं, आज आपले महाराज असते तर त्यांना ह्या अशा गोष्टी त्यांच्या महाराष्ट्रात घडतायत हे बघून अत्यंत दुःख झालं असतं आणि त्या उपर जर ते असते त्यांनी तातडीने या सगळ्या विकृत लोकांना, हा एकच नाही, सगळ्या विकृत लोकांना एकत्र करून त्यांना ठेचून टाकलं असतं, त्यांचा चौरंगा केला असता आणि येणारं जाणारं त्यांच्यावर थुंकेल अशी व्यवस्था केली असती. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची, आपला निषेध नोंदवण्याची गरज आहे आणि या घटनेचा मी माझ्याकडून तीव्र निषेध करते. आणि मला असं वाटतं लवकरात लवकर जितका न्याय मिळेल तितका तो द्यावा. कारण खरं न्याय मिळेल असंही म्हणू शकत नाही, कारण गेलेलं बाळ काही परत येणार नाही. आता इतक्यात मदर्स डे येईल, सगळं जग ते सेलिब्रेट करेल आणि कुठेतरी एक आई आपल्या बाळासाठी रडत असेल, हा विचारच येऊन मला वाईट वाटते. आणि खरं सांगू, ही एक घटना समोर आली, अशा अनेक घटना घडत असतील जे समोरही येत नाहीत. त्यामुळे आता जर वेळ आली आहे तर या सगळ्या हलकटांना ठेचून टाका, ठेचून म्हणजे हाल करून ठेचून टाका आणि आपल्या मुलांना सुरक्षित ठेवा. ती जबाबदारी आपली आहे. त्यांना मारामारी कशी करायची, सेल्फ प्रोटेक्शन कसं करायचं याचं शिक्षण द्या. निवळ मुलींनाच नाही, मुलांना सुद्धा. कारण हे असे विकृत लोक, मुलगा मुलगी, म्हातारे कोतारे, प्राणी हे काही बघत नाहीत. त्यामुळे जो कोणी असा विकृत आहे त्याला जगण्याचा अधिकार नाही, त्याला ठेचून टाकलं पाहिजे आणि आपण आपला निषेध नोंदवलाच पाहिजे, तरच काहीतरी होण्याची शक्यता आहे. जय महाराष्ट्र.